परचेस सेल पेमेंट रिसिप्ट कॉन्ट्रा या व्हाउचरच्या एंट्र्या कशा पद्धतीने केल्या जातात याविषयी संपूर्ण माहिती घेतलेली आहे। आज आपण टॅलीमध्ये अतिशय महत्त्वाचा असं जे काही व्हाउचर आहे तो म्हणजे जर्नल व्हाउचर। या जर्नल व्हाउचरबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। तर जर्नल व्हाउचर कधी वापरला जातो याच्याविषयी आपण पहिल्यांदा थोडीशी माहिती घेऊया। तर तोपर्यंत टॅली सॉफ्टवेअर आपण ओपन करूया। टॅली सॉफ्टवेअरला ओपन करण्यासाठी डबल क्लिक डेस्कटॉपवरती आणि नेहमीप्रमाणे Alt W ने वर्क इन एज्युकेशन मोडमध्ये आपण टॅली सॉफ्टवेअर ओपन करणार आहे। Alt W टॅली सॉफ्टवेअर ओपन झाल्यानंतर आपली कालची कंपनी आपण इथं घेऊया, स्पीड इन्फोटेक नावाची। आधीची ही कंपनी शट करूया। त्यानंतर सिलेक्ट कंपनी ऑप्शनचा यस बटन प्रेस करूया। यस बटन नंतर स्पीड इन्फोटेक नावाच्या कंपनीला क्लिक करून एंटर बटन प्रेस करूया। तर स्पीड इन्फोटेकमध्ये आत्तापर्यंत आपण कोणत्या कोणत्या एंट्रीज केल्या आहेत ते पाहण्यासाठी डिस्प्ले डे बुक। तर आपल्याला दिसतंय की आजपर्यंत आपण परचेस ही एंट्री प्रकार शिकलेलो आहे, सेल्स शिकलेलो आहे, रिसिप्ट शिकलेलो आहे, पेमेंट शिकलेलो आहे आणि कॉन्ट्रा एंट्री सुद्धा शिकलेलो आहे। आता आज आपला टॉपिक आहे तो जर्नल एंट्रीचा, जर्नल व्हाउचरचा। तर हा खूप व्यापक असा व्हाउचरचा प्रकार आहे, जो व्हाउचर खरं तर सगळ्या प्रकारच्या एंट्रीज ज्या व्हाउचरमध्ये केल्या जाऊ शकतात असा हा व्हाउचर जर्नल व्हाउचर। ज्या व्यक्तीला टॅली येत नाहीये किंवा काही व्यक्तींना काही ठिकाणी ही व्हाउचरची एंट्री कुठे असावी हे ज्यावेळेस समजत नाही त्यावेळेस अशा न समजणाऱ्या प्रत्येक एंट्री आपण जर्नल व्हाउचरला करू शकतो। त्याचबरोबर जर्नल व्हाउचरसाठी काही खास एंट्रीज सुद्धा बनलेल्या आहेत। जसं परचेस, आपण जर समजा काही फिक्स असेट परचेस करतोय आणि त्या फिक्स असेटचं डिप्रिशिएशन होतंय तर त्या केसमध्ये अशी एंट्री जर्नल व्हाउचरला होणं गरजेचं आहे। तर जर्नल व्हाउचरबद्दल आपण माहिती घेतलेलीच आहे। जर्नल व्हाउचर काय आहे, कशा पद्धतीने इथे एंट्री केल्या जातात हे पाहण्यासाठी आता आपण टॅली सॉफ्टवेअरमध्ये जाऊया अकाउंटिंग व्हाउचरला। अकाउंटिंग व्हाउचर या ठिकाणी मी एंटर बटन प्रेस केले। जर्नल व्हाउचरसाठी मला शॉर्टकट की इथं पाहायला भेटते, ती आहे F7। F7 बटन मी प्रेस करतो। F7 बटन प्रेस केल्यानंतर आपल्यासमोर जर्नल व्हाउचर ओपन होतंय। जर्नल व्हाउचर ओपन झालं। जर्नल व्हाउचर ओपन झाल्यानंतर आपल्याला इथं समोर दिसतंय बाय आणि टू। बाय आणि टू, जर तुम्ही कॉमर्सचे विद्यार्थी असाल तर तुम्हाला नक्कीच बाय कधी वापरायचं आणि टू कधी वापरायचं ह्या गोष्टी समजणार आहेत। काही व्यक्तींना बाय आणि टू न समजता क्रेडिट आणि डेबिट असे ऑप्शन समजत असतात। तर त्या व्यक्तींसाठी टॅलीमध्ये काही सुधारणा करता येतात। त्या आपल्याला F12 बटनला क्लिक करून इथं आपण जो दुसरा वाला ऑप्शन आहे यूज क्रेडिट डेबिट, जर आपल्याला ते घ्यायचं असेल तर त्याला आपण इथं यस करून घेऊया आणि ही स्क्रीन कंट्रोल A ने किंवा एंटर करून आपण पास करून घेऊया। तर इथं तुम्हाला डेबिट आणि क्रेडिट ऑप्शन आलेला आहे। बाय आणि टू हा ऑप्शन सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा डेबिट आणि क्रेडिट ऑप्शन ठेवू शकता। मग जर्नल व्हाउचर व्यापक का, तर हे एकच असं व्हाउचर आहे का इथे तुम्हाला अगदी परचेस, सेल्स, पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा, जर्नल जी काय व्हाउचरबद्दल शंका असेल की हे व्हाउचर नक्की कुठं करावं मला समजत नाहीये, अशा प्रत्येक प्रकारच्या व्हाउचरची एंट्री इथे करता येते। या व्हाउचरचा फार व्यापक असा उपयोग आहे। तर आता आपण पाहूया की कशा पद्धतीने इथे एंट्री करता येऊ शकते सगळ्या प्रकारच्या। तर पहिलं तर मी जातोय परचेसची एक एंट्री तुम्हाला करून दाखवतो। इथं खरं तर ती इथे करायची नसते, पण जर तुम्हाला ती एंट्री समजत नसेलच की ही कुठे करावी, कशा पद्धतीने ती एंट्री असावी, तर अशा केसमध्ये आपण ती एंट्री जर्नलला करून ठेवू शकतो आणि नंतर ती रिव्हर्सिंग जर्नलमध्ये आपण ती एंट्री रिव्हर्स करून घेऊ शकतो पुन्हा एकदा परचेसला। तर ती अशा ज्या काही न समजणाऱ्या एंट्रीज आहेत त्या आपण कशा पद्धतीने करतो ते पहिल्यांदा पाहूया आणि प्रॉपर जर्नलची जी काही एंट्री असते ती देखील आपण पाहणार आहोत। तर मला आता परचेस करायचं आहे काही, तर मी परचेस गुड्स ऑप्शनला गेलोय। परचेस गुड्स ऑप्शनला गेल्यानंतर मला जी काही गोष्ट परचेस करायची त्या गोष्टीला परचेसला मी क्लिक केलं। समजा मी डेल लॅटिट्यूड हा रेट घेतोय, काही रेट त्याला मी 10,000 रुपये किंवा 15,000 रुपये साधारणपणे एका लॅपटॉपचे याप्रमाणे हा स्टॉक मी विकत घेतलेला आहे। त्यानंतर इथं डेबिट नंतर मी घेतो इथं क्रेडिट। आता हा कुणाकडनं घेतोय तर आर्यन ट्रेडिंग कंपनीकडनं। खरं तर ही एंट्री व्हायला पाहिजे होती परचेस
नावाच्या व्हाउचरमध्ये, जे आता आपल्याला टॅलीने ही जी दिलेलं आहे इथं की इथं परचेस असावं, तर परचेसमध्ये जरी तुम्हाला ती एंट्री करता नाही आली, तुम्हाला जर समजा कॉमर्समधून तुम्ही आहात आणि तुम्हाला वाटलंच की बाबा मला ही एंट्री समजत नाही आहे, कुठं करावं, नक्की खरंच परचेस आहे का, तर अशी एंट्री तुम्ही थोड्या वेळासाठी जर्नलला एंट्री करून ठेवू शकता. नंतर हवं तर तुम्ही त्याला रिव्हर्सिंग जर्नलमध्ये घेऊ शकता चेंजेस करून. माझ्याकडनं अमाऊंटमध्ये चेंजेस झाले, त्यामुळे ते अगेन्स्ट रेफरन्स परत एकदा विचारत होतं. 150000 एंटर एंटर एंटर, सॉरी अगेन्स्ट रेफरन्स, खरं तर इथं क्रेडिट हवं होतं. ओके, अशा पद्धतीने आपण परचेसची एंट्री देखील जर्नलला करून दाखवलेली आहे. त्याचप्रमाणे सेलची एंट्री सुद्धा आपण जर्नलला करू शकतो करायची नाहीये, पण कशा पद्धतीने केली जाते ते पाहण्यासाठी सेल्सची एंट्री आपण इथून पाहिलेली की आपण इथं रेफरन्स नंबर टाकत होतो, पार्टी नेम वगैरे, सबलेट जर ॲटम घेत होतो, तर तीच एंट्री आपण जर्नलमध्ये जर जातोय आणि जर आपण सेल्स करतोय, तर अर्थातच डेबिट देणारे आपण आपल्या कस्टमरला, बालाजी ट्रेडिंग कंपनीला, आणि किती रुपयाचं डेबिट, साधारणपणे 5 लॅपटॉप विकायचे आहेत आपल्याला 20,000 रुपयांनी, म्हणजे 1,00,000 रुपयाचं डेबिट आपण त्यांना देतोय. 1,00,000 रुपयाचं डेबिट. न्यू रेफरन्स टिकलं केला मी इथं. त्यानंतर क्रेडिटमध्ये घेतो मी सेल्स गुड्स स्टॉक ऑफ ॲटम 20,000 रुपये प्रत्येकी. याप्रमाणे आपण सेलची एंट्री सुद्धा जर्नलला केलेली आहे. परचेसची एंट्री जर्नलला करून पाहिली आपण, सेलची एंट्री जर्नलला करून पाहिली आपण. त्याचप्रमाणे आपण पेमेंटची एंट्री सुद्धा जर्नलला करू शकतो. पण पेमेंटची एंट्री करण्यासाठी आपल्याला खरं तर पाहिजे कॅश किंवा बँक, ती इथं दिसत नाहीये. मग ती इथं आणायची असेल तर त्यासाठी आपण जाऊया कॉन्फिगरेशन विंडोला. टॅलीच्या कॉन्फिगरेशन विंडोला गेल्यानंतर इथं आपल्याला 4 नंबरचा ऑप्शन आहे अलाउ कॅश अकाउंटिंग जर्नल व्हाउचर. तर ह्या टॉपिकला आपण डबल क्लिक करून येस करूया आणि कंट्रोल एने ही स्क्रीन पास करूया. तर इथं कॅश आणि बँक अकाउंट दोन्ही आलेले आहेत. पेमेंट म्हणजे आपल्याला पैसे एखाद्या व्यक्तीला द्यायचेत, तर ते कशा पद्धतीने दिले जातात, एक तर बँकेतून आपण त्याला देऊया किंवा कॅशमधून देऊया. तर मी त्याला कॅशमधून पैसे देतोय. एंटर बटन प्रेस केलं, माझ्याकडे कॅशमध्ये शिल्लक आहेत 50,000 रुपये, पैकी मी 10,000 रुपयाचं पेमेंट करतोय. एंटर म्हणजे माझ्याकडे 10,000 रुपये पेमेंट करायचं असेल तर मी खरं तर डेबिट, ज्या व्यक्तीला पेमेंट करायचं त्या व्यक्तीला डेबिट देणं गरजेचं आहे. तर मला बालाजीकडनं काही माल मी घेतला होता. बालाजी ह्या व्यक्तीला पाहून घ्या, बालाजी ह्या व्यक्तीला मला देणं आहे 2,47,500, पैकी मी 10,000 रुपयाचं त्याला पेमेंट करतोय. एंटर. अगेन्स्ट रेफरन्स त्याला एका बिलाच्या बदल्यात पैसे देतो. एंटर. आणि क्रेडिट जे आहे ते कॅश अकाउंटला जाईल. कॅश अकाउंट त्या व्यक्तीला आपण पेमेंट केलंय. नॅरेशन देऊया बिंग कॅश पेड. म्हणजे जर्नलमध्येच आपण पेमेंटची सुद्धा एंट्री पाहिली. त्याचप्रमाणे जर्नलमध्येच आपण रिसिप्टची देखील एंट्री करू शकतो. मग रिसिप्टसाठी डेबिट कुणाला जाईल, तर ज्या अकाउंटला पेमेंट आलेलं आहे त्या अकाउंटला डेबिट, कॅश अकाउंटला. साधारणपणे 15,000 रुपये आलेत आपण असं विचार करूया. आणि कुणाकडनं आले तर ते आलेत बालाजी ट्रेडिंग कंपनीकडनं. त्यांच्याकडनं येणं किती होतं आधी 88 + 15, आता त्यांच्याकडनं येणं राहिले 88,500 रुपये. एंटर. अगेन्स्ट बिलाच्या अगेन्स्ट पैसे आलेले आहेत. एंटर करूया आणि इथं बिंग कॅश रिसिव्ड. म्हणजे परचेस, सेल, पेमेंट, रिसीट, इवन कॉन्ट्रा एंट्री सुद्धा आपण जर्नलला करू शकतो. ती कशा पद्धतीने, तर आपल्याला जर का पैसे बँकेमध्ये नेऊन भरायचे, तर ज्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत तो टॉपिक घेऊया आपण डेबिटसाठी. समजा मी 10,000 रुपये बँकेत नेऊन भरतोय. बँकेतून काढतोय. ज्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत ते खातं आपल्याला डेबिटमध्ये असणार आहे. तर आपण बँकेतून पैसे काढण्यासाठी 10,000 रुपये डेबिटला कॅश घेतलं. क्रेडिटसाठी आपण घेणार आहे बँक स्टेट बँक ऑफ इंडिया. स्टेट बँकेमध्ये किती पैसे शिल्लक राहिलेत आता आपल्याला 44,000 रुपये. एंटर. चेकने पैसे काढलेत. ही जी कॉन्ट्राची एंट्री आपण शिकलो होतो ती सुद्धा आपण इथं जर्नलमध्ये पाहिली. कॅश विड्रॉल. म्हणजेच परचेस, सेल, पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा ह्या सगळ्या प्रकारच्या एंट्रीज आपण जर्नल व्हाउचरमध्ये करून पाहिल्या आहेत. म्हणजे जरी तुम्हाला एखादी एंट्री समजली नाही किंवा कशा पद्धतीने करावं हे जर समजलं नाही तर ती एंट्री आपण जर्नल व्हाउचरमध्ये सहज करू शकतो. आणि त्यानंतर वाटलं की मला आता काही वेळानंतर ही एंट्री समजलेली आहे,
तर ती एंट्री आपण बदल देखील करू शकतो. ती बदल आपण कशा पद्धतीने करायचा हेही आपण पाहणार आहे. त्याआधी आपण जाऊया की याचा परिणाम आपल्या टॅलीवरती बरोबर होतो का. त्यासाठी मी प्रॉफिट लॉस स्टेटमेंटला गेलोय. प्रॉफिट लॉस स्टेटमेंटला मी चेक केलं तर अगदी जशाच्या तशा, म्हणजे जसं मी परचेसची एंट्री केल्यानंतर जो इफेक्ट व्हायला पाहिजे होता तो सर्व प्रकारचा इफेक्ट मला ह्या प्रॉफिट लॉसमध्ये जाणवतोय, दिसतोय. माझं नेट प्रॉफिट वाढलेलं आहे, त्यानंतर परचेस अकाउंट वाढलेला आहे, सेल्स अकाउंट वाढलेला आहे आणि माझ्याकडे इथं स्टॉक देखील तुम्हाला पाहायला भेटेल की डेली इन स्प्रिंट आपण जो घेतला होता 1 लाखाचा, त्याच्यापैकी आपण काही माल विकला होता. 1,75,000चा माल घेतला होता समथिंग. तर त्यातला 75,000 रुपयाचा स्टॉक आपल्याकडे शिल्लक पण राहिलेला आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला इथं पाहायला भेटलेल्या आहेत टोटल, की जर्नल व्हाउचरमधून आपण सगळ्या प्रकारच्या एंट्रीज कशा करू शकतो हे आपण पाहिलं आणि त्याचा इफेक्ट हा बॅलन्स शीट आणि प्रॉफिट लॉसवरती अगदी जसाच्या तसा होतो. कुठल्याही प्रकारे त्याच्यामध्ये छेडखानी होत नाही आहे. तर अशा ज्या काय आपण एंट्र्या केल्या होत्या त्या एंट्री आपण बदल करण्यासाठी कशा पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे. तर आपण डिस्प्लेला जाऊन पुन्हा एकदा डेबुकला जाऊया आणि आपण ज्या काही जर्नलच्या एंट्र्या केल्या होत्या ह्याच्यामध्ये आपण ही एंट्री केली होती खरं तर कॉन्ट्राची, जी आपण 10,000 रुपये बँकेतून विड्रॉ केले होते. मग ही एंट्री कॉन्ट्राची हे ज्यावेळेस आपल्याला समजेल त्यावेळेस ही एंट्री ओपन करायची. आपल्याला ओपन केल्यानंतर इथनंच त्याचा व्हाउचर टाईप चेंज करायचा. त्याचा व्हाउचर टाईप चेंज केल्यानंतर ॲटोमॅटिक व्हाउचर टाईप चेंज होऊन इथं आपल्याला दिसतंय की कॉन्ट्रा एंट्रीमध्ये याचं रूपांतर होतं आहे. पण कॉन्ट्रा एंट्रीमध्ये रूपांतर होत असताना ही एंट्री आपल्याला उलट झालेली दिसते. म्हणजे खरं तर जर विड्रॉला असेल तर आपला कॅश अकाउंटवरती यायला पाहिजे आणि बँक अकाउंट हे खाली यायला पाहिजे. तर तेवढं मात्र चेंजेस आपण करून घेऊया. कॅश अकाउंट इथं आपण घेऊया बँक अकाउंट, जेणेकरून तिथं 44,000 रुपये शिल्लक राहतील. स्टेट बँक ऑफ इंडिया ही एंट्री आपण कॉन्ट्राची फिरवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे आपण पुन्हा एकदा पाठीमागे जाऊया. इथं आपण जी परचेसची एंट्री पाहिली होती, परचेसची एंट्री केली होती आपण, कुठं गेला जर्नल एंट्रीज, आपली जर्नल एंट्रीजमध्ये परचेस गुड्स केलं होतं आपण. एंटर बटन प्रेस करतोय. ही एंट्री खरं तर हवी परचेसची, म्हणून मी इथं येऊन या एंट्रीचा चेंजेस करतोय परचेस चेंजेस केल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल की ॲटोमॅटिक पार्टी नेम इथं आलेलं आहे, परचेस गुड्स आलेलं आहे, स्टॉक आयटममध्ये स्टॉक आयटम आलेले आहेत. जशी एंट्री व्हायला पाहिजे अगदी त्या पद्धतीने एंट्री ही झालेली आहे आणि ही स्क्रीन मी इथनं ॲक्सेप्ट करून घेतोय. म्हणजे मला जर एखादी एंट्री समजत नसेल तर अशा एंट्रीज मी जर्नल व्हाउचरमध्ये करू शकतो. ठीक आहे, जर्नल व्हाउचरचा हा टॉपिक तर आपल्याला समजला. पण जर्नल व्हाउचरचा खरा उपयोग काय? तर जर्नल व्हाउचरचा खरा उपयोग ज्या काही एंट्रीज परचेस, सेल्स, पेमेंट, रिसिप्ट, कॉन्ट्रामध्ये बसत नसतील अशा एंट्रीज आपण जर्नल व्हाउचरला करत असतो. मग अशा एंट्रीज कोणत्या? तर समजा आपण काही आपल्या बिझनेसमध्ये काही फिक्स असेट विकत घेतलेले आहे. उदाहरण सांगायचं झालं तर काही गाडी घेतलेल्या आहेत आपण, किंवा काही फर्निचर घेतलेलं आहे, किंवा काही कॉम्प्युटर्स घेतलेले आहे. पण ज्यावेळेस वर्षाचा शेवट येतो, वर्षाचा आपण क्लोजिंग करतो, 31 मार्चला आपण सगळे अकाउंट क्लोज करत असतो, त्यावेळी आपण आपल्याकडे असणाऱ्या फिक्स असेटची किंमत त्या बिझनेसमध्ये ठेवत असतो, जेणेकरून ती बॅलन्स शीट प्रॉपर मॅच होईल. मग फिक्स असेटची किंमत ही दरवर्षी कमी होत असते, कारण त्याला घसारा किंवा आपण डिप्रिशिएशन जे म्हणतो ते ठरलेलं आहे. मग ह्या वर्षी घेतलेली 1 लाखाची गाडी नक्कीच पुढच्या वर्षी 1 लाखालाच विकली जाईल असं अजिबात नाही. तर किमान तिचा 10%, 20% घसारा हा ठरलेला आहे. तर तुम्ही तुमच्या गाडीचा वापर किती करताय, किंवा तुम्ही तुमच्या फर्निचरचा वापर किती करताय, किंवा तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरचा वापर किती प्रमाणात करताय, यानुसार त्या गाडीचा, त्या फर्निचरचा घसारा हा ठरलेला असतो. उदाहरण सांगायचं झालं तर माझ्याकडे गाडीचा अतिशय किंवा माझ्याकडे फर्निचरचा अतिशय हेवी यूज आहे. तर त्या केसमध्ये माझ्या फर्निचरची रक्कम ही 20%ने दरवर्षी कमी होते. मग मी काही फर्निचर आता विकत घेतोय, त्या विकत घेण्यासाठी मी जातोय अकाउंटिंग व्हाउचर आणि फर्निचर विकत घेतोय म्हणून त्याची एंट्री परचेसला व्हावी असं काही लोकांचं मत असतं. पण जी गोष्ट आपण परत विकण्यासाठी विकत घेतो अशाच गोष्टींची एंट्री परचेस व्हाउचरला करायची असते. जी गोष्ट आपण पुन्हा विकणार नाहीये, जी गोष्ट आपली फिक्स असेट आहे, जी गोष्ट आपण परत विकण्यासाठी घेत नाही, अशा गोष्टी जर का आपण विकत घेतल्या असतील तर अशा गोष्टींची एंट्री परचेसला न होता डायरेक्ट पेमेंट या व्हाउचरला करायची आहे. लक्षात घ्या, फिक्स असेट परचेसची एंट्री ही पेमेंट व्हाउचरला आपल्याला करायची आहे. मग आपण पेमेंट कुठनं करतोय फर्निचरसाठी? तर कॅशमधून करतोय. कॅशमध्ये 65,000 शिल्लक आहेत.
मग फर्निचर अकाउंट, मला इथं फर्निचर अकाउंट तर दिसत नाही लिस्ट ऑफ अकाउंटमध्ये. तयार करण्यासाठीची शॉर्टकट की आहे अल्ट बटन दाबून धरा आणि कॉम्प्युटरवरचं सी बटन प्रेस करा, अल्ट सी बटन प्रेस केल्यानंतर आपण येतोय लेजर क्रिएशनच्या विंडोला. इथे आपण फर्निचर अकाउंट असं एक लेजर क्रिएट करून घेतलं. त्याचा अंडर ग्रुप असणार आहे फिक्स असेट लेजर क्रिएट करून घेतलं. एंटर बटन प्रेस करत मी हे जे काही लेजर क्रिएट केलंय फर्निचर, हे किती रुपयाचं विकत घेतलं, समजा मी 10,000 रुपयाचं हे फर्निचर विकत घेतलेलं आहे. एंटर बटन प्रेस करूया. बिंग परचेस फर्निचर. बिंग परचेस फर्निचर हे मी व्हाउचर आता मी एक्सेप्ट करून घेतोय. एंटर बटन प्रेस केलं तर एक पेमेंट झालेलं आहे. बॅलन्स शीटला तुम्ही पाहून घ्या, आपलं फिक्स असेट आलेलं असेल. आपल्या इथं RTF फंड डिटेल्स क्लिक केलं तर फिक्स असेटमध्ये आपल्याला 10,000 रुपये दिसत आहेत. तर आता वर्ष संपलं आणि आपण क्लोजिंग करतोय, तर त्या केसमध्ये ही एंट्री कशी होणार जर डिप्रिशिएशन झालेलं असेल तर. त्यासाठी आपण हवं तर इथंच पहिल्यांदा मास्टर क्रिएट करून घेऊया, लेजर क्रिएट, किंवा मगाशी जसं आपण आल्ट सीने क्रिएट केलं तशा पद्धतीने सुद्धा आपण क्रिएट करू शकतो. डिप्रिशिएशन अकाउंट एक अकाउंट क्रिएट केलं. हा आपल्या बिझनेससाठीचा एक प्रकारचा खर्च आहे जो आपल्याला इनडायरेक्ट एक्सपेन्सेसमध्ये घ्यायचा आहे. इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हा आपण याच्यासाठी अंडर ग्रुप निवडला, डिप्रिशिएशन अकाउंट, आणि एंटर करून आपण इथनं बाहेर पडलेलो आहे. एस्केप कीने पुन्हा पाठीमागे आलोय आणि जी आपली ॲक्च्युअल जर्नलची एंट्री जी म्हणतो आपण ती कशी असावी त्यासाठी आपण जाऊया अकाउंटिंग व्हाउचरला गेल्यानंतर एंट्रीचा प्रकार आपण निवडूया. इथनं जर्नल व्हाउचर निवडलंय. तर आता डेबिट जे काय आहे ते डेबिट असणार आहे डिप्रिशिएशन अकाउंटला. डिप्रिशिएशन अकाउंट आपण इथनं घेऊया. डिप्रिशिएशन अकाउंट, मग किती डिप्रिशिएशन झालं, मग त्या डिप्रिशिएशन काढण्यासाठी इथं आपल्याला शॉर्टकट की आहे कंट्रोल एनला गेलो. माझं जे काही फर्निचर होतं ते होतं 10,000 रुपयाचं. सॉरी, कंट्रोल एन झालेलं नाही माझ्याकडनं. कंट्रोल एनला आलोय. 10,000 रुपयाचं माझ्याकडं फर्निचर होतं. 10,000 रुपयाच्या फर्निचरला गुणिले मल्टिपल, म्हणजे थोडक्यात मल्टिपल 20%, एंटर. तर मला ते आलेलं आहे 2,000 रुपये. मग मी इथं डेबिटमध्ये पुन्हा एकदा कंट्रोल एन करतोय आणि डेबिटमध्ये मी टाईप करतो इथं 2,000 रुपये. पण ही एंट्री माझी जी आहे ती 1 एप्रिलला न होता ही एंट्री होईल 31 मार्च. 2,000 रुपयाचं डिप्रिशिएशन. एंटर. क्रेडिट फर्निचर अकाउंट, बिंग डिप्रिशिएशन ऑन फर्निचर. एंटर. तर ह्याचा परिणाम आपल्या बॅलन्स शीटवर कसा झाला हे पाहण्यासाठी आपण जाऊया बॅलन्स शीट. अर्थात मग अशी बॅलन्स शीटला आपलं फिक्स असेट होतं 10,000 रुपयाचं. आता आपल्या बॅलन्स शीटला जर आपण आलोय आणि डिटेल्समध्ये बॅलन्स शीट पाहतोय तर आपलं जे काही फिक्स असेट आहे ते 8,000 रुपये झालेलं आहे. आपला जो नेट प्रॉफिट होता पाहून घ्या, मग अशी नेट प्रॉफिट आपला 35,000 रुपये होता. तर प्रॉफिट लॉस स्टेटमेंटला आपण जाऊया. एंटर बटन प्रेस करूया. आपला जो नेट प्रॉफिट होता तो 35,000 रुपये होता. नेट प्रॉफिट सॉरी. तर आता ग्रॉस प्रॉफिट आपला 35 आहे, मात्र नेट प्रॉफिट हा आपला 33,000 रुपये झाला आहे. मग 2,000 रुपये आपले कुठे कमी झाले, तर जो काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आपला झालेला आहे फर्निचरवरती तो आपल्याला इथं शो होतोय आणि आपल्याला आता हा नेट प्रॉफिट 33,000 रुपये राहिलेला आहे. अशा प्रकारे आज आपण जर्नल व्हाउचर कशा पद्धतीने वापरलं जातं, जर्नल व्हाउचरचे किती सारे यूज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आणि आजच्यासाठी एवढंच. पण आजच्यासाठीचे काही तुम्हाला प्रश्न आहेत ज्याची उत्तरं तुम्ही कमेंटमध्ये द्यायचे आहेत. जे काही आपण जर्नल व्हाउचरमध्ये कॉन्ट्रा किंवा पेमेंट रिसिप्ट ह्या एंट्रीज होत नसताना आपण चेंजेस करण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली की जेणेकरून आपल्याला कॅश किंवा बँक हा ऑप्शन तिथं दिसायला लागला, ह्या गोष्टीची शॉर्टकट की तुम्ही कमेंटमध्ये टाकायची आहे. त्यानंतर जर्नल व्हाउचरसाठीची शॉर्टकट की आपण कोणती वापरली ही एक गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये टाकायची. आजच्यासाठीचे तुमचे दोन्ही प्रश्न लक्षात घ्या. एक तर जर्नल व्हाउचरची शॉर्टकट की कोणती हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देताय, आणि दुसरं
तर जर्नल व्हाउचरमध्ये कॅश किंवा बँक अकाउंट डिस्प्ले करण्यासाठी आपण कोणती प्रोसेस फॉलो केली, ह्या दोन्ही गोष्टींचं उत्तर कमेंटमध्ये द्या। यासारखेच व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे मोफत टॅली शिकण्यासाठी हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणींना नक्की पाठवा। आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद।